नमस्कार. आज मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने मिल्क पावडर पासून बनवलेले सॉफ्ट, स्पंजी आणि बाजारासारखे गुलाबजाम बनवून दाखवणार आहे. हे गुलाबजाम अगदी खव्यापासून बनवलेल्या गुलाबजाम सारखे तयार होतात. चला तर रेसिपीला आपण आता सुरुवात करूया. सुरुवातीला मी एका कढईमध्ये थंड दूध घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा तूप घालणार आहोत. आता हे दोन्ही मिक्स करून घेणार आहोत. आता याच्यामध्येच आपल्याला 1 वाटी मिल्क पावडर घालायचे आहे. आता हे सर्व एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. ते सतत ढवळत राहायचं, त्यामुळे ते चांगलं एकसारखं मिक्स होतं. कोमट दूध जर आपण घेतलं तर त्याच्या गुठळ्या होण्याची दाट शक्यता असते, म्हणून कोमट न दूध घेता आपल्याला थंड दूध घ्यायचं आहे. आता आपण ही कढईमध्ये घेतल्यामुळं आपल्याला ही कढई परत गरम करायला सोपं जातं, म्हणून मी कढईमध्येच घेतलेलं आहे. आता आपण परत त्याच्यामध्ये 1 चमचा तूप व 2 चमचे रवा घातलेला आहे. आता रवा ही त्याच्यामध्ये पूर्ण चांगला मिक्स करून घ्यायचा. आपल्याला एकसारखं हलवत राहायचं व त्यामुळे ते सर्व जिन्नस एकत्र होतात. आता आपले हे सर्व एकत्र मिक्स झालेलं आहे चांगल्या प्रकारे, अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीत. आता आपण हे कढई गॅसवर ठेवून गॅस मंद करून सतत ढवळत राहणार आहोत. आपल्याला याचा खवा तयार करायचा आहे. आता आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, अजिबात थांबायचं नाही. जर हलवत नाही राहिलं तर खाली करपण्याची शक्यता असते. आपला आता मावा तयार होत आलेला आहे. आता बघा, हे आपल्याला अजून थोडंसं घट्ट केलं की आपला तयार होईल मावा. तर आता हा तयार झालेला आहे व आपल्याला हे थंड करत ठेवायचं आहे. हे चांगलं मिक्स करून घेऊन सतत हलवत राहून आता हा मावा कढईला अजिबात चिटकत नाही, म्हणजे आपला तयार झालेला आहे. आता आपण दुसऱ्या कढईमध्ये 1.5 वाटी पाणी व 1.5 वाटी साखर घेऊन साखरेचं पाणी तयार करणार आहोत. आपल्याला कोणताही प्रकारचा पाक तयार करायचा नाही, फक्त आपल्याला थोडंसं चिकट असं साखरेचं द्रावण तयार करायचं आहे. आता आपली साखर पूर्ण विरघळलेली आहे. सुरुवातीला आपल्याला साखर विरघळण्यासाठी गॅस थोडा मिडियम ठेवायचा, नंतर आपण मोठा करून त्याला उकळी आणली तरी चालेल, नाहीतर खाली साखर कढईला चिकटण्याची शक्यता असते. आता बघा, हे पाण्याला चांगले उकळी आले आहे. हे पाणी 2-3 मिनिटं उकळल्यानंतर आपण याच्यामध्ये वेलची पूड टाकलेली आहे 1 चमचा. तुम्हाला जर एखादा इसेन्स कोणता आवडत असेल तोही तुम्ही टाकू शकता. आपल्या इकडं जो मावा तयार झाला होता तो थंड झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये 2 चमचे मैदा घालून चांगलं मिक्स करणार आहोत. मैदा हे बाइंडिंगचं चांगलं काम करतं. त्या मैदा घातल्यामुळं गुलाबजाम अजिबात चिरत नाहीत. आपल्याला फक्त 2च चमचे मैदा घालायचा आहे, ह्याच्यापेक्षा अजिबात जास्त घालायचा नाही. आता आपल्याला 1/2 चमचा बेकिंग पावडर घालून त्याला थोडंसं दूध घालून ॲक्टिव्ह करून तेही मिक्सर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला एकसारखं चांगलं मळून घ्यायचं आहे व चांगलं हे पीठ मळल्यामुळं गुलाबजाम अजिबात चिरत नाहीत. 2-3 मिनटं आपण चांगलं हलक्या हातानं मळून घ्यायचं आहे, दाब देऊन आपल्याला मळायचं नाही. आता आपण ह्याचे 2 भाग करून आपण छोटे छोटे त्याचे आपल्याला ज्या पाहिजे त्या आकारामध्ये गोळे करून घेणार आहोत. तुम्ही लांबट गोल किंवा गोल गोळेही करू शकता. आता बघा, हे गोळे अगदी व्यवस्थित झालेले आहे, अजिबात कुठेही चीर पडलेली नाही. आता आपण कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये सुरुवातीला 1 टाकून बघणार आहोत. जर ह्याला चिरलंय किंवा काही खराब चिरल्यामुळे कधी कधी गुलाबजाम पाकामध्ये तेलामध्ये फसतात, तसं काय होते का बघायचं, नाही तर अजून मळून घ्यायचं. आता हा परफेक्ट झालेला आहे. आपलं पीठ हे परफेक्ट तयार झालेलं आहे, नाहीतर आपल्याला अजून मळून घ्यावं लागलं असतं. आता आपण याच्यामध्ये गुलाबजाम बाकीचे सोडून घेऊ व ते हलक्या हाताने तळून घ्यायचे आहेत. गुलाबजाम तळतानाही एकसारखं हलवत राहावं लागतं, नाहीतर एकीकडून जास्त भाजतात. आता आपले गुलाबजाम तळून तयार झालेले आहेत. आता हे लागलेच आपण गरम पाकात टाकलेले आहेत. आता
आता गुलाबजाम टाकल्यानंतर चांगलं हलवून घ्यायचं. पाक एकदम गरम पाहिजे, अजिबात थंड झालेला नसावा. गरम पाकात टाकले की गुलाबजाम चांगले मुरतात. आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये लांबट गोल आकाराचे आपण गुलाबजाम करू शकतो. आता बघा हे पूर्ण पाकामध्ये 2 तासांत मुरलेले आहेत. मिल्क पावडरपासून असे एकदम परफेक्ट खव्यासारखे गुलाबजाम आपण तयार केलेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.